नमस्कार मंडळी, आज 14 नोव्हेंबर. आजच्या ठरलं तर मधच्या भागात सायली तिच्या आईला ऑफिसमध्ये घेऊन येते. मैनावती ताईला ऑफिस बघून खूप आनंद झालेला असतो. जावाई बापू, भारी बनवलंय हा ऑफिस, खुर्च्याला चाक पण आहेत, मी बसू? मैनावती ताई खुर्चीवर बसते. इकडे तिकडे बघत असताना तिची नजर त्या बाईकडे जाते. मैनावती ताईचा चेहराच बदलून जातो तिला बघितल्यावर. तिथून निघण्याचा प्रयत्न करते. सायली, मी काय म्हणते, छान आहे तुझं ऑफिस, मी पाहिलं, मी जाते आता घरी. काय म्हणते, ते चपला वगैरेच राहू दे आता, आपण बोललेलं. तू ये तुझं काम उरकून. अगं थांब ग आई, अगं आत्ताच तर आलो आपण घरून. आधी यांचं ऑफिस बघ, ऑफिस मधली माणसं बघ. अगं बघितलं ना ऑफिस, आता जाते मी. अर्जुनही मैनावती ताईंना बसायचं सांगतो. अहो बसा बसा, मी सांगतोय ना, आरामानं बसा. छान आहेत ना खुर्च्या, चाका आहेत. काय झालं, तुम्ही घाबरलेले दिसताय? मी कुठे घाबरले नाही हो. कशाची भीती वाटली का तुम्हाला? बर ठीक आहे, तुम्ही यांना ओळखता का? कोण आहे या? मी नाही ओळखत, कोण आहे? आई खोटं नको बोलूस, मला चांगलं माहित आहे की तू यांना ओळखतीस, आणि कशी ओळखतीस ना तेही माहित आहे. अगं मी लहान असताना तू मला यांना देऊन टाकलंस आणि त्याच्या बदलीत पैसे घेतलेस. सायली, अगं काय बोलायली हे? मैनावती ताई डोक्यावर हात ठेवून म्हणतात, हाय रे कर्मा माझ्या, हे काय ऐकते मी? देवा देवा, बघितलंस ना माझी पोरगी माझ्यावर कसे आरोप करतीये. हे ऐकण्याआधी मला बोलून का नाही घेतलंस रे देवा? माग असलेली बाई, अगं ए मैने, अजून किती तमाशा करशील ग? मला खोटं पाडतेस? अगं तू आणि तो तुझा दारुडा नवरा हिला घेऊन आला होतात माझ्याकडे. मी पैसे दिले म्हणून ते टेलरिंगचं दुकान उघडलंस ना ग. तुझी ही पोरगी गेली पळून, आणि तरी पण इतक्या वर्षांनी माझ्यावरच आरोप लावतेस, माझ्या विरुद्ध तक्रार करतेस. अगं कुठले पैसे, कुठली तक्रार? मी नाही कुणाचे पैसे घेतले. मैनावती ताई सायलीला समजावण्याचा प्रयत्न करते. अगं सायली, ही कुठली तरी बाई तुला येऊन सांगते, तू विश्वास ठेवतेस? अगं पोरी, तुला 9 महिने पोटात ठेवली ना ग मी, आणि तुझ्या बरोबर मी असं करेल का? नाही नाही. आई, आधी तू आवाज कमी कर, हे यांचं ऑफिस आहे. अगं पण हिला सांग ना आवाज कमी करायला, ही वाटेल ते बोलते पण, आणि तू ऐकतेस. जाय बापू, मला कळलंय सगळं. या बाईला ना कुणीतरी पैसे टाकलेत तुमच्या मनात माझ्या विरुद्ध विष घालवायला. जाय बापू, खरं सांगतेय मी. अगं मी तुला पैसे दिले होतेस, ते उपकार सगळे विसरलीत का ग? मी पैसे नसते दिले ना तर तू आणि तुझ्या पोरी उपाशी राहिल्या असत्या. नाही नाही, मी आणि तुझ्या बाबांनी मिळून लई कष्टाने आयुष्य काढलंय ग सायले. अगं आम्ही लई इमानदारीने काम केलंय, पण कधी खोटेपणा नाही केला. 2-2 दिवस उपाशी राहिलो पण कधी खोटेपणा नाही केला. मैनावती ताई अर्जुनचे पाय धरते. जाय बापू, माझा ऐका, यातून वाचवा मला. अहो असे आरोप लावू नका जावाई बापू, पाया पडते तुमच्या. अहो प्लीज तुम्ही उठा, अहो प्लीज उठा तुम्ही. तुमचा माझ्यावर विश्वास आहे, आधी म्हणा तुम्ही, मग उठते मी. मागे असलेली बाई, खोटा आयडिया आहे ही बाई, तरी हिच्यासाठी हिची पोरगी चांगली निघाली. आई, अगं काय चाललंय तुझं? हे ऑफिस आहे, उठ आधी. नाही नाही, मी तेच जीव देईन, मला हे असे खोटे आरोप सहन नाही होत. अहो आई, बरं बरं ठीक आहे, ठेवला तुमच्यावर विश्वास. अर्जुन मैनावती ताईला उठवतो. अहो जावाई बापू, लय उपकार झाले तुमचे, जीवात जीव आला माझ्या. आता विषय थांबवते आई, पण याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला तुझं म्हणणं पटतंय.
आम्ही याच्या खोलाशी नक्की जाऊ. शोध ना. काय ते तुला खुलाशी जायचं ते जा. शोधाचं आहे ते शोध. मी काही केलं नाही, त्यामुळे मी काही घाबरत नाही. तू कर तुला काय हवं ते. अर्जुन सायलीला म्हणतो की सायली, या बाईने जे काही केलंय त्यासाठी यांना शिक्षा व्हायलाच हवी. आणि मी इन्स्पेक्टर सावंतला फोन करतो. अर्जुन इन्स्पेक्टर सावंतशी बोलतो. प्रिया मात्र खूप चिडलेली असते. ती तिच्या खोलीत येते आणि विचार करते की अर्जुन सायली नक्कीच मैनाच्या घरी गेले होते. त्यांना माझ्याबद्दल काही सापडलं असेल का? त्यांना काहीतरी महत्वाचं सापडलं असेल. तन्वी, ऐक ना, मला कॉफी देतीस का? अगं, उद्या ना माझं एक मेडिकल कॉन्फरन्स आहे आणि उद्या मी अँटीबायोटिकच्या पेपरलाच जाणार आहे आणि कामही मला खूप करावं लागणार आहे आणि काम संपायला पण खूप वेळ लागणार आहे. मला तर आता दमायला झालं ग खूप. अश्विन परत तन्वीला हाक मारतो. तन्वी, कॉफी देतेस ना? प्रिया चिडून म्हणते. तुझे काय हात मोडलेत का? तुला प्रत्येक गोष्ट जाग्यावर हवीये. मी तुझ्याकडे कधीच मागत नाही, मी स्वतः माझ्या हाताने घेतो. मग आताही घे. अगं पण मी आता काहीतरी महत्वाचं काम करतोय म्हणून म्हणालोय ना मी. हो, तुला खूप काम आहेत रे, मी तर रिकाम टेकडी आहेत नाही ते. आता बाहेर गेले की ती सायली 4 शब्द ऐकवेल. इथे तू ऐको. अश्विन प्रियाला विचारतो की काय झालं तन्वी? तुला कोणी काही बोललंय का? तुला काय फरक पडतो? कुणी माझा कसाही अपमान करू दे, तू तुझं काम करत बस. अगं तन्वी, शांत हो. प्रिया तिथून निघून जाते. सायली विचार करत असते. अर्जुन तिच्याजवळ येऊन बसतो आणि म्हणतो की तू अजूनही त्या बाईचा विचार करतेस का? हे बघ बायको, मला कळतंय आणि आज मला जे कळलं तुझ्या पास्ट बद्दल ते खरंच खूप हॉरेबल होतं. आय मीन, कुठले आई वडील त्यांच्या मुलीच्या बाबतीत असं वागू शकतात? आणि तुला लहानपणचा इतका त्रास का होतो हेही माझ्या लक्षात येतंय आता. अगं, तुझ्या लहानपणीनं तुझ्यासोबत काहीतरी खूप मोठं वाईट झालंय आणि म्हणून तुझ्या ब्रेनने ही गोष्ट लॉकच करून टाकलीये. सायली तिच्या खोट्या आईचं विचार करते की ती ऑफिसमध्ये काय काय बोलली होती. सायले, अगं या बाईचं ऐकू नको. ही बाई तुला काहीतरी सांगतेस आणि तू विश्वास ठेवतेस. पोरी, तुला 9 महिने पोटात ठेवली ना ग मी. तुझ्या बरोबर मी असं करील का ग? मी नाही केलंय. आज एक खूप वाईट भूतकाळ आपल्या समोर आलाय तर खरं, पण मला तो माझा वाटत नाहीये. असं वाटतंय की कुठल्या तरी दुर्दैवी मुलीचा तो भूतकाळ आहे आणि मी तिची परवर हिरायतासारखी बघतीये. तुला आज जे काही समजलंय ते सुद्धा तुझ्या ब्रेनने लॉकच केलंय. बघ, हे खूप नॉर्मल आहे. नाही, तसं नाहीये. माझं मन मला सांगते यापुढे पुरावा नाही लागत, पण तरीही मी एक महत्वाचं पाऊल उचललंय. माझ्या आईबाबाच्या बाबतीत मी आपल्या घरातल्यांना आता अंधारात नाही ठेवणार. काय? अगं, असं काही नसताना सदा काका आणि मैना काकू बद्दल गैरसमज लावून का घेतेस? घरच्यांना वॉर्न का करतेस? आणि असं करून काय मिळणार आहे? मन शांती. आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज घरच्यांपासून लपवलं, त्याचे परिणाम काय झाले होते माहित आहे ना? आठवतंय? त्यामुळे आता परत हे होऊन चालणार नाही. मला घरच्यांना सगळं सांगावंच लागणार. ती उठते आणि फोन हातात घेते. अगं, हॉलमध्ये सगळे आहेत. पूर्ण आजीच्या खोलीत बोलून घेते मी सगळ्यांना. मी मेसेज करू, तिथेच बोलेल मी सगळ्यांशी. तू नीट विचार केलायस ना? हो. मुलांचा गैरवापर करणाऱ्या त्या बाईंना आपण पोलिसांना दिले ते खरं, पण पोटच्या मुलीला त्या बाईकडे सोडून नेणार मैना अजून हातातच आहे, अजूनही मोकाटच आहे. आणि पुराव्यामुळे आपण कायद्याने आता तिच्यावर काही करत नसल्यामुळे तरी पण ती पण तितकीच दोषी आहे असं म्हणून सायली तिथून निघून जाते. अर्जुनला मेसेज येतो. मेसेज वाचतो. माझ्या बायकोनी सुद्धा मला मेसेज करून बोलवलंय. आजीच्या रूम मध्ये या. वकिलाची बायको शोभतेस खरी. अस्मिता सोप्यावर बसून असते. अस्मितालाही मेसेज येतो. अस्मिताही पूर्ण आजीच्या खोलीत जाते.
प्रताप आणि कल्पनाही जातात. हे सगळे एका मागे एक म्हणजे पूर्ण आजीच्या खोलीत जात असतील का? प्रिया विचार करते. तिथे काय शिस्त आहे ते बघायलाच हवं. छी बाबा, माझ्या खोलीच्या जास्त मी इतरांच्या खोली बाहेर कान लावून असते. प्रताप सायलीला विचारतो, सायली अगं काय झालंय? नाही असं अचानक घरातल्या घरात मेसेज करून आम्हाला का बोलवलंयस इथे? सांगते, तुम्ही बसा ना. सायली दरवाजा लावते. पूर्ण आजी सगळ्यांना सांगते की सायलीला आपल्याला काहीतरी सांगायचंय. बोल सायली. मला तुमच्या सगळ्यांशी माझ्या आईबद्दल बोलायचंय. मला तुमच्या सगळ्यांशी माझ्या आईबाबाबद्दल बोलायचंय. गेले काही दिवस तुम्ही त्यांचं वागणं बघताय आणि जितकं मला खटकतंय तितकं तुम्हालाही खटकत असेल. सतत ते खोटं बोलणं, पैशांसाठी लोभीपणा, कुणाचाही विचार न करता वागणं, या सगळ्याचा जितका मला त्रास होतोय तितकाच तुम्हालाही होत असेल. कल्पना सायलीला म्हणते की हे बघ, तू इतकं मनाला नको लावून घेऊस. अगं आम्हाला एवढं काही वाटत नाहीये, पण आई जे चूक आहे ते चूकच आहे ना. अगं सायली, पण ते खूप वेगळ्या परिस्थितीतून आलेले आहेत आणि पैशाची चणचण माणसाला काहीही करायला लावू शकते. आम्ही समजू शकतो ना ते. हेच करू नका बाबा. आज मला तुम्हा सगळ्यांना हेच सांगायचं आहे की त्यांचे चुका, त्यांचे गुन्हे तुम्ही पोटात घालू नका. त्यांच्या चुका त्यांना तिथल्या तिथे दाखवून द्या आणि आपल्या घरात सतत चुका करणाऱ्या प्रियासाठी जो न्याय आहे तो त्यांच्यासाठी लागू व्हायला हवा. अस्मिता सायलीला म्हणते की खरंच तुला असं वाटतंय? त्यांचं हे विचित्र वागणं मला आल्या दिवसापासून दिसतंय, पण ते तुझे जन्मदाते आहे ग. त्याचाच तर गैरफायदा घेतायत अस्मिता ताई ते. आई बाबा, पूर्ण आजी, तुम्ही सगळे खूप चांगले आहात, पण तुमचा हा जो सांगूपणा जर ते भलेपणा समजत असतील तर ते मला अजिबात चालणार नाही. मी सुद्धा सायलीचे आई बाबा आहेत म्हणून सूट दिली, बऱ्याच गोष्टी जाऊ दिल्यात, पण आता त्यांचं वागणं फारच ऑड होत चाललंय. म्हणून माझं एवढं ऐका. जर ते चुकीचं वागले तर त्यांना तिथले तिथे दाखवून द्या. पोटात घालू नका त्यांच्या चुका. पुन्हा आजी सायलीला विचारते की सायली, नेहमीपेक्षा काही वेगळं घडलंय का? तू असं अचानक आज असं का बोलतीयस? अर्जुन पूर्ण आजीला म्हणतो की अचानक नाहीये पूर्ण आजी. सायलीच्या मनात हे विचार आधीपासूनच सुरू आहे आणि म्हणून ती आज या निर्णयावर पोहोचली. आणि मी असा विचार का करते ते वेळ आल्यावर तुम्हा सगळ्यांना सांगेल. तोपर्यंत प्लीज प्लीज माझ्या आईबाबाच्या चुका पोटात घालू नका. प्रिया रूमच्या बाहेर लपून ऐकत असते. सायलीला सदा आणि मैनावती बद्दल एवढं काय कळलं? त्यांना जर कळलं की मी त्यांची खरी मुलगी आहे तर त्यांच्या बरोबर मलाही घराबाहेर काढतील. अर्जुन विचार करतो की सायलीच्या आईबाबा घरी आणण्याच्या एक्साइटमेंट मध्ये मी त्यांचं बॅकग्राऊंड चेकच नाही केलं. खूप घाई केली मी. त्यांना घरी आणण्याच्या आधीच मी त्यांचं बॅकग्राऊंड चेक करायला हवं होतं आणि मी सायलीचाच विरोध केला. आता तिची समजूत कशी काढू मी? काय करू? सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि थाळ्याच्या घड्या करते. अर्जुन तिच्या जवळ जातो. बायको, हे बघ, कसली यादी आहे ही? प्लॅन आहे, प्लॅन. लोखंडेचं सत्य बाहेर आणण्याचं. मी सगळं प्लॅन केलंय. मी आता इन्स्पेक्टर सावंतला फोन करणार आणि त्यांचं बॅकग्राऊंड चेक करणार आणि त्यांच्या बॅकग्राऊंड मध्ये जर बोलता बोलता तो सायलीकडे बघतो, सायली त्याच्याकडे बघतच असते. नाही, तुमचा इतका उत्साह कुठून संसरला ते बघत होते. जेव्हा मी म्हणाले होते मला त्यांच्याबद्दल शंका येते तेव्हा माझ्याशी वाद घातला. DNA रिपोर्ट फेकलेत माझ्या समोर आणि मग आता अचानक अशी उपरती का झाली? ती बाई ऑफिस मध्ये आली होती ना, ती जी काय म्हणाली ना त्यानंतर मला डाऊट आला.
की काहीतरी गडबड आहेस आणि आपण सत्यापर्यंत पोहोचायलाच हवं. अच्छा, म्हणजे ती बाई समोर आली म्हणून तुमचा विश्वास बसला? आणि एवढे दिवस मी ओरडून ओरडून सांगत होते तेव्हा कान बंद केले होतेस ना? नाही तसं नाही, पण ते काही करू नका आता तुम्ही. जे करायचं आहे ना ते मी करेल. तुम्ही बसा DNA रिपोर्ट मिरवत. मी कसा आहे, मधुभाऊच्या केसमध्ये मी तुमची असिस्टंट होते ना, त्यामुळे बरोबरीचं काम केलंय मी तुमच्या बरोबर. आणि आता मास्क कसा काढायचा कुणाचा ते आता मला बरोबर कळतं. सायली अर्जुनच्या हातात डायरी देते आणि तिथून निघून जाते. सायली 2.2 पड गई. पण डोंट वरी बायको, मी तुझी मदत करणारच आहे. तो त्याचा फोन काढतो. इन्स्पेक्टर सावंतला फोन लावतो मी. चैतन्याचा फोन येतो. रेडी झालास का तू? हो, मी इन्स्पेक्टर सावंतला सांगितलंय की आपण त्यांना भेटायला येतोय. एक मिनिट, तू माझ्या रूम मध्ये काय कॅमेरा लावलास का? तुला कसं माहित की मी इन्स्पेक्टर सावंतला भेटायला चाललोय? अर्जुन, तू ओके आहेस ना? अरे काल तूच म्हणाला होतास ना की पेंडीकरच्या केससाठी आपल्याला इन्स्पेक्टर सावंतला भेटायला जायचंय. अरे हो, राईट. ए ऐक, लग्न करू नकोस हं? बायकोमुळे मेमरी लॉस होतो यार. नाही, माझा लग्न वगैरे करण्याचा अजिबात विचार नाहीये. पण जर तुझा फुल मेमरी लॉस झाला नसेल तर मला सांगशील का? इन्स्पेक्टर सावंतला भेटायचं दुसरं कारण काय आहे? लोखंडेचं बॅकग्राऊंड चेक करायचं आहे आपल्याला. तुला भेटल्यावर सांगतो मी. एक काम कर, 10 मिनिटात मला गेटच्या बाहेर भेट. आता माझं आणि माझ्या बायकोचं एकच मिशन लोखंडे. सायली विचार करते की मी यांना म्हणाले खरी की मला कुणाचाही माग काढता येतो, पण ते कसा काढू मी? कल्पना सायलीला विचारते की सायली, पूर्णाईच्या गोळ्या दिल्यात का ग? हो आई, हे काय? त्यांच्यासाठी दूध तापवतेय. अर्जुन ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघालेला असतो. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. मला ऑफिसला जायचंय, उशीर होतोय, जरा लवकर जावं लागेल मला ऑफिसला. सायली विमलताईला म्हणते की विमलताई, डब्बा द्या यांचा. पण तुम्ही तर डब्बा भरला नाहीये ना, मग तुम्ही भरा. असं म्हणून सायली पूर्ण आजीसाठी दूध प्यायला घेऊन जाते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात चैतन्य इन्स्पेक्टर सावंतला फोटो दाखवून या फोटोच्या मागे जे कपल आहेत त्यांचं बॅकग्राऊंड चेक करता येईल का आपल्याला? चोरीची काही केस आहे का की दारू पिऊन काही तमाशा घातलाय यांनी? तुम्ही असं का विचारताय? घेऊन या रे त्या दोघांना इकडे. त्यात सायलीचे खोटे बाबा पण असतात. सायली पूर्ण आजीला विचारते की हे गोधडी यांची आहे का हो? नाही, प्रतिमाची आहे. या गोधडीशिवाय तिला बिचारीला झोपच यायची नाही. प्रतिमा आत्याला आधीचं सगळं आठवायला लागलंय. मग त्यांनाही त्यांची जुनी गदोडी आठवेल का? सायली प्रतिमाच्या अंगावर गदोडी टाकते. पूर्ण आजी प्रतिमाला विचारते की प्रतिमा, तुला काही आठवलंय का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.